आणि सामन्याला देखील आपण पाहिलं तर इथे सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. मुख्य पंचांच्या इशाऱ्यातून लेट्स प्ले डावाला सुरुवात. पहिलाच बॉल लेग स्टंप आणि मिडल स्टिकच्या अगदी वरतून विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहिलं तर येतोय. चेंडू अडवत आहे तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतो 1:24 मिनिटांनी आपण पाहिलं तर पहिला चेंडू इथे मैदान ते डिलिव्हर केलाय आणि पहिलाच बॉल डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर केला होता. अश्विन कुमकर साहेब आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आहेत. शंतनू पाटील साहेब आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी पाहत आहे. सलामीची आघाडीची जोडी लोहगड सुपर जायंट्स टीम कडनं आपण पाहतोय आणि पहिले षटक करतोय गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज सुदर्शन केदार. यावेळेचा चेंडू होता शॉर्ट फाईन लेगला चुका होत आहेत. अगदी सुरुवात होती की काय शिवनेरी पलटण संघाकडनं. या छोट्या छोट्या चुका या संघाला प्रचंड महागात पडतायत. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल आणि दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. चार धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर इथे खोललं ते टीमचं अकाउंट देखील इथे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळते. पहिले षटक सुरू आहे. शिवनेरी पलटण हा संघ आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करतोय आणि बॅटिंग करताना टीम देखील आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं करतायत अश्विन कुमकर साहेब. महाराष्ट्र पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपण पाहिलं तर भारत देशाची सेवा करतायत. सचिन डवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीचे स्टुडंट आहेत. एक विद्यार्थी म्हणून देखील आपण त्यांना पाहिलं. सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस सेवेत ते आपल्याला कार्यरताना पाहायला मिळत आहेत आणि पहिल्याच षटकात पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करतायत. शॉर्ट पिच चेंडू होता शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न, एक सिंगल येते, एक चोरटी धाव देखील आपण पाहिलं तर येते. छोट्या छोट्या चुका शिवनेरी पलटण या टीमकडनं आपण सातत्यानं पाहिल्यात. क्रिकेटचा खेळ असाच आहे, अनिश्चितता भरपूर आहे. कधी कोणता संघ जिंकेल आणि कधी कोणत्या संघाला इथे आपण पाहिलं तर पराभव स्वीकारावा लागेल. या गोष्टी आपण पाहिलं तर कित्येक वेळा आपण पाहिलेल्या आहेत. अगदी याही स्पर्धेत अनेक अनिश्चित निर्णय आपण पाहिलेत किंवा अनिश्चित घडामोडी त्या देखील आपण घडताना पाहिलेल्या आहे. त्यामुळे याही मॅचकडे आता साऱ्यांचं लक्ष आहे. ग्रुप स्टेजला आपण पाहिलं तर प्रत्येक संघ आता शेवटचे काही सामने या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. समोर खेळलाय लॉफ्टेड ड्राईव्ह, वाईटिस्ट लॉंगॉनच्या डोक्यावरतून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. या डावातील पहिला षटकार. सहा धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाते. धावपलकृती आकडे इथे आपण पाहिलं तर बदलले जात आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी स्वतः अश्विन कुमकर साहेबांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील धानोरी गावचे खेळाडू आहेत. सायबर एक्सपर्ट आहेत, महाराष्ट्र पोलीस आहेत. क्राईम ब्रांच मध्ये आपण त्यांना सातत्यानं पाहिलेलं आहे आणि त्याहून पलीकडे धानोरी स्पोर्ट्स क्लब याही संघातून प्रोफेशनल क्रिकेट त्यांनी खेळलेला आहे. अनुभव मोठा आहे अश्विन कुमकर साहेबांच्या पाठीवरती. आणि सोबतीला शंतनू पाटील साहेब आहेत जे की फलंदाजी करताना इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. इस्टनच्या पाठीमागे चुका होत आहेत. बॅकअपला क्षेत्ररक्षक पुन्हा चुकी करेल. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड वेगवान आणि चेंडू मात्र जाईल लॉंग स्टॉप मध्ये. नॉन स्टॉप सीमा रेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा एक खणखणीत चौकार. हलक्या हाताने आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी फक्त बॅटचा पोल खोलला आणि बॅटला एज घेऊन चेंडू आपण पाहिलं तर डीप तडमनला फरार होतोय आणि तिथे एक चौकार येतोय. शंतनू पाटील साहेब काय कमालीची बॅटिंग करतायत. फलंदाजी करावी तर शंतनू पाटील साहेबांसारखी करावी. म्हणजे एक षटकार आला त्यानंतर एक चौकार आला, त्यांनी संयम दाखवला नाही. अग्रेसिव्ह पण आहे, जो अटॅकिंग आहे तो अटॅक इथे कंटिन्यू ठेवलेला आहे. तर त्यांना माहिती आहे पॉवर प्लेची 2 षटकं आहेत ना ती फार निर्णायक आहेत. P1 P2 फार महत्वाचं आहे. जर पॉवर प्ले मध्ये तुमची चांगली सुरुवात झाली, काही धावा धावपलकृती बनवल्या तर मोठं टार्गेट इथे सेट केलं जाऊ शकतो आणि तो प्रयत्न या सलामीच्या आघाडीच्या जोडीकडनं इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. शंतनू पाटील साहेब आहेत, अश्विन कुमकर साहेब, ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा. पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलाय. डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाठलाग सुरू आहे. प्रयत्न केला अडवण्यासाठी आणि डीप मध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. एक बाउंड्री आपण पाहिलं तर इथे दोन्ही बाजूने धावा इथे आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत.
या अगोदर आपण शंतनू पाटील साहेबांना पाहिलं, शेवटचे 2 चेंडू होते, 2 मोठे फटके आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. पॉइंटच्या टोक्यावरतून डीप मध्ये जात आहे चेंडू, सीमारेषा पार. इथे पुन्हा एकदा टप्पा पडतोय. अपील मोठं केला त्याने, तिथे पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत, ठाम आहे. परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं अखेर DRS ची मागणी केली. रिव्हचा वापर केलाय कारण त्यांना माहिती आहे या विकेटचं महत्व काय. हा बॅटर फार महत्वपूर्ण असेल. नजर कदाचित लेग कीपर विकेट ठरले अश्विन कुमकर साहेब, तर हा एक मोठा अडथळा इथे दूर केला जाऊ शकतो टीम शिवनेरी पलटणकडनं. लोहगड सुपर जायंट्स याही संघानं या स्पर्धेत आपल्या प्रतिष्ठा कायम ठेवल्यात. अस्तित्वाची लढाई खेळते टीम शिवनेरी पलटण. संघनायक अक्षय पोळ आपण पाहतोय पहिल्या चेंडू ती चौकार आल्यानंतर एक मोठा अपील तो इथे करताना पाहायला मिळतोय. चेक केला ते तिसऱ्या पंचांकडे निर्णय आपण पाहिलं तर पाठवलाय. थर्ड अंपायर चेक करतायत. डिसिजन आपण पाहिलं तर पेंडिंग वरती आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर अक्षय निर्मल सर आहेत. ऑनफिल्ड पंच आपण पाहिलं तर समित जोशी सर आहेत, अक्षय मुरमुरे सर आपण पाहतोय. ड्रोन कॅमेऱ्याची सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपण पाहू शकाल. शरद दाऊड सर आपण पाहिलं तर आमच्या समेत कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. काल हाताला झाली छोटीशी दुखापत, परंतु आता छोटीशी म्हणता येणार नाही, प्रचंड मोठी दुखापत ती आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ असाच आहे, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावले. बॅट आणि बॉलचा खेळ आपण पाहतोय, परंतु या खेळात अगदी सगळे मग्न झालेत. या प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर सगळे बेधुंद झालेत. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे, थर्ड अंपायर कडे निर्णय पाठवला आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय तो अजून इथे आपण पाहिलं तर प्रतीक्षित आहे. तिसरे पंच काय निर्णय कळवतील ते देखील आपण पाहणार आहोत. अक्षय निर्मल सरांना आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. चेक केला ते महत्वपूर्ण डिसिजन असेल कारण का महत्वाचे बॅटर आहेत. हे दृश्य आपण पाहतोय. अक्षय मुरमुरे सर आपल्याला ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. 2 बॅटर आपण पाहतोय. विकेट किपर यांच्या चर्चा सुरू आहेत कारण का हे सगळे मित्र आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घडलेले काही अधिकारी पदाधिकारी आहेत आणि या सगळ्यांना एकत्रित केले प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. क्रिकेटची माती जी जोडते हजारो नाती आणि खरं तर प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही सगळी नाती वृद्धंगत केलीत आदरणीय सचिन ढवळे सरांनी. श्री सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून खेळाडूंच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी असणारं व्यक्तिमत्व. श्री सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून काही उपक्रम देखील आपण पाहतो. मग तुम्ही रक्तदान शिबिर पाहिलं असतील, त्याचबरोबर पूरग्रस्तांना आपण काही मदतीचा हात पाहिला असेल, त्याचबरोबर कोविड-19च्या कालावधीत देखील काही मदत आपण पाहिली असेल. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. DRS घेतलाय लेग कीपर विकेटसाठी. अंपायरचा मुख्य पंचांचा इशारा आपण पाहिलं तर नॉट आउट डिसिजन आहे. आउटसाइड द पिचिंग आपण पाहतोय. इम्पॅक्ट आउटसाइड आणि विकेट मिसिंग तिथे पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येईल आणि ऑन फील्ड पंच देखील आपण पाहिले तर कळवतील. रिव्ह्यू डिसिजन आहे तो मात्र असेल नॉट आउट. आपण पाहू शकाल अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी, अगदी सगळं पारदर्शक दाखवलं जाते. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट टाइम पुल केलाय, चेंडू गुल केलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा पार. अश्विन कुमकर साहेबांच्या बॅट मधून येतोय घनघाती प्रहार, ठोकलाय षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन ठेवला, चेंडू फार पाठीमागे आपटला, चेंडूला रीड केलं आणि बॉलला मिडल ऑफ द बॅट करत अश्विन कुमकर साहेबांच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटच्या अतिल कडा घेऊन चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत 38 सर्कल मध्ये. विकेट किपरच्या अगदी जवळ फांडलेगला आपल्याला उभे राहताना पाहायला मिळत आहेत. चेंडूला अडवतायत तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. 25 धावा, दुसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत.
शेवटचे 2 चेंडू या षटकातील. अक्षय टू अश्विन, गोलंदाज टू फलंदाज. अक्षय पोळनं 4 चेंडू टाकले, 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 15 धावा आल्या सुदर्शन केदारच्या षटकात. दुसरं षटक अक्षय पोळ. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल येतोय. अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे टाकला जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एक एक डॉट बॉल, एक एक निर्धाव चेंडू शिवनेरी पलटण संघाला एक मजबूत स्थितीत आपण पाहिलं तर घेऊन येताना पाहायला मिळेल. कमबॅक महत्वाचं आहे, पुनरागमन महत्वाचं आहे, विकेट महत्वाचे आहेत शिवनेरी पलटण संघासाठी. ब्रेक थ्रू घ्याव्या लागतील. यावेळचा चेंडू होता. आणखीन एक शॉर्ट ऑफ लेन टाकलाय मिड विकेटला. गॅप मोठा आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करतायत अश्विन कुमकर साहेबांच्या बॅटमधून. अक्रॉस द बॅट मिड विकेटला चौकार, 4 रन. टप्पा थोडासा पाठीमागे आपटला होता. अगदी मिडल स्ट्रीमच्या वरतून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, बॉलला रीड केला, फुटवर्क पाहायला मिळाला अश्विन कुमकर साहेबांचा. थोडेसे सफल झाले, पुढ्यात आले, पुन्हा पाठीमागे गेले आणि तिथून चेंडूला आपण पाहिलं तर ऑन साइड मिड विकेटला एक टप्पा घेत पाठवला सीमारेषेच्या पलीकडे आणि धावा मिळतात 4. ड्रोन कॅमेऱ्याचे दृश्य आपण पाहतोय. सिंहगड कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूटचं एक क्रिकेटचं सुंदर एक क्रीडा मैदान आपण पाहतोय आणि व्ह्यू देखील आपल्याला ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रथम स्पोर्ट्स मीडिया इथे आपल्याला दाखवताना पाहायला मिळते. अतिशय सुंदर प्रेक्षेपण आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार थेट प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. अगदी विहंगमन दृश्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. प्रत्येक दिवशी आपण पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत असाल. अगदी आंतरराष्ट्रीय फील येतो ज्यावेळेस तुम्ही प्रहार प्रीमियर लीग पाहता. पुण्याचं वर्ल्ड कप म्हणून सध्या पुणे जिल्ह्यात चर्चेत असलेली स्पर्धा आणि पुणेकरांनी डोक्यावरती घेतलेली स्पर्धा म्हणून आपण प्रहार प्रीमियर लीग कडे आपण पाहतोय. क्रिकेटच्या स्पर्धा अनेक होतील परंतु प्रहार प्रीमियर लीग या स्पर्धेत 3 फॉर्मॅट आपण सातत्याने चर्चेत राहताना पाहतोय. इनसाइड आउट केलाय, डीप कव्हरला उडवलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा आणखीन एक खणखणीत, दणदणीत, सनसनीत चौकार. स्टेप आउट होऊन खेळत पुढ्यात आले होते. बॅटला मिडल ऑफ द बॅट केला आणि कव्हरच्या टोक्यावरतून हा चौकार आपण पाहतोय. सुदर्शन केदारच्या अगेन्स्ट आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फलंदाज शंतनू पाटील साहेबांचा आपण पाहतोय. अहिल्यानगर जिल्ह्यातील सामखेड तालुक्यातील सावळा गावचे खेळाडू आहेत. त्याचे स्टुडंट म्हणून आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता, पॉइंटला खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत, टीप मध्ये अडवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड होते आपण पाहिलं तर इथे आकडे बदलत आहेत. सुदर्शन केदार 8 चेंडू टाकलेत आणि धावा खर्च केल्यात 20. अश्विन कुमकर साहेब बॅटिंग करतात 10 चेंडू 19 धावा, तर शंतनू पाटील बॅटिंग करतात 4 चेंडू 15 धावा. आक्रमकता पाहायला मिळाली शंतनू पाटील साहेबांच्या बॅटमधून. बॅटची इथे आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क इथे प्रॉपर होताना पाहायला मिळत नाही, कनेक्शन होताना पाहायला मिळत नाही. टप्पा पडतोय, चेंडू थोडासा खाली राहतोय, विकेट किपरच्या हातात देतो आणि तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. शिवनेरी पलटण संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लोहगड सुपर जायंट्स हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय. धावसंख्या 34 आहे. तिसरे षटक सुरू आहे. प्रयत्न एकच आहे, मोठं टार्गेट ठेवायचं, परंतु प्रयत्न करावा लागतील शिवनेरी पलटणला काही विकेट घेण्यासाठी आणि डॉट बॉल टाकण्यासाठी. पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू होता, कमी गतीने टाकलाय. बॅटर चेंडूला रीड करू शकले नाही अश्विन कुमकर साहेब आणि गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू. अजून एक डॉट बॉल व्हेरिएशन आपण पाहतोय सुदर्शन केदारच्या गोलंदाजीतून इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. पहिल्या षटकात 15 धावा सुदर्शनने खर्च केला, परंतु दुसऱ्या षटकात तो इथे कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, वापसी करतोय आणि गोलंदाजीतून कमाल धमाल बेमिसाल गोलंदाजी करतोय सुदर्शन. पुन्हा एकदा काय गोलंदाजी आपण पाहतोय. कधी शॉर्ट ऑफ लेन, कधी गुडलँड स्पोर्ट, कधी व्हेरिएशन, कधी गतीचा वापर करतोय, कधी वेगावरती स्वार होताना पाहायला मिळतोय. अचूकता धारण केले, योग्य टप्पा पकडलाय आणि टप्प्याला पकडून 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 गोलंदाजी सुदर्शन केदारकडनं इथे आपल्याला पाहायला मिळते. हे तंत्र फार कमी गोलंदाज अवगत करतात. एक टप्पा पकडला की त्या टप्प्याला पकडून गोलंदाजी करतात, त्याच टप्प्यावरती सातत्यानं मारा करतात आणि तो प्रयत्न आपण पाहतोय गोलंदाज सुदर्शन केदारकडनं या षटकात इथे मैदान टिकेलाय. तो यशस्वी ठरलाय.
पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय मिड ऑफ मधून डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत फार दूरवरती आहे, अडवतायत, फेकी करतायत परंतु नकार कळवलाय. शंतनू पाटील साहेबांचा प्रयत्न होता दुसऱ्या दाव्याला. अश्विन कुमकर साहेबांचा होकार नकार आपण पाहतोय. सुरुवातीपासूनच त्यांचा नकार होता की त्यांना माहिती आहे रिस्क नको आहे, जोखीम नको आहे. टीम आपण पाहिलं तर खूप चांगल्या स्थितीत आहे. जरी पॉवर प्लेची 2 षटके संपली, तिसरं षटक समाप्त होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा त्या मात्र धावपल होत आहे. 35 रन, लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचे 13 मिनिटं आपण पाहिले तर बाकी आहेत 18 चेंडू टाकण्यासाठी. 3 षटकं झाली, 3 षटकं बाकी आहेत. वेळेची काय बंधन आहेत, निर्धारित वेळेत तुम्हाला षटकं पूर्ण करायची, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केला ते स्कोरर अगदी घड्याळाच्या काठावरती बोट ठेवून आहेत शोभ शेख सर. सकाळी अगदी आपण पाहिलं तर पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅचचा शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत या मैदानात तिथे उपस्थित असतात आणि सगळ्या माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. या स्पर्धेतील काय अपडेट आम्हाला देत असतात. ही सगळी दृश्य आपण पाहतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंहगड कॉलेज आणि इन्स्टिट्यूट आजूबाजूचा परिसर आपण पाहतोय. ही हिरवाई आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर काही उंच उंच बिल्डिंग आपण पाहतोय, काही टावर आपण पाहतोय. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलला उंची घेतोय, लांबी घेताना पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली 1-2 आणि तिथे आपण पाहिलं तर पकडलाय कॅच, टिपला असेल विकेट. आपण पाहिलं तर इथे फलंदाज इथे आपण पाहिलं तर होत आहेत आउट बाद. संदेश दौंडे आपण पाहिलं तर एक सुंदर सेल टिपताना पाहायला मिळत आहेत. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खारोळा गावचे खेळाडू आहेत. याचे स्टुडंट म्हणून या स्पर्धेत आपण पाहतोय. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश आपण पाहतोय. अगदी भारतभर आपण पाहिलं तर सचिन डवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या चर्चा आपण पाहतोय. सरांच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण आपण पाहतो, ऑफलाईन बॅचेस देखील आपण पाहतो. खरं तर खूप चांगलं काम, ज्ञानदानाचं काम सचिन डवळे सरांच्या माध्यमातून आपण पाहतो. आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून समाजाच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये देखील सचिन डवळे सरांना आपण सातत्यानं पाहतो. वेगवेगळे उपक्रम आपण श्री सचिन डवळे फाउंडेशनच्या माध्यमातून पाहिले, श्री सचिन डवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या माध्यमातून पाहिले. यावेळेचा चेंडूचा पॉइंटला खेळलाय, स्क्वेअर कट, टकाटक बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4. सिद्धांत चंगलेच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवरती चौकार. सिद्धांत जंगले आपण पाहिले तर बॅटिंग साठी येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा गावचे खेळाडू आपण पाहतो मैदानावरती. सेल्स मॅनेजर आहेत, पेशंट आणि पंच कळवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धावा येत आहेत. लोहगड सुपर जायंट्सला बोनस मिळतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते, 1 गडी बाद 40 धावा. सचिन साळुंके गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. याही गोलंदाजा बद्दल आपण सातत्याने चर्चा केल्यात. आपल्यात पुणे जिल्ह्यातील अगदी बाजूच्याच भोर तालुक्यातील गावडी गावचे खेळाडू आहेत. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण पाहिलं तर सातत्यानं आपल्याला ते कार्यरताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव येते, लॉंग ऑफला एक सुंदर फटका. दुसरीचा प्रयत्न थ्रो थोडस लेट येतोय, उशिराने येतोय आणि तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. एक छोटी चुकी आपण पाहतोय, पैकी थोडी उशिराने आली परंतु एका चुकीचं रूपांतर 2 धावात लोहगड सुपर जायंटचे बॅटर करतायत. सिद्धांत चंगले, शंतनू पाटील. पहिली विकेट आली, अश्विन कुमकर साहेबांच्या रूपाने पहिले बॅटर बाद झाले. यावेळेस मात्र खेळलाय मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून. वाघांची धाड फोडला पहाड, छत्रपतींचा छावा, षटकार 6 धावा. काय बॅटिंग आपण पाहतोय, अगदी आल्याला सिद्धांत चंगले ऑन फायर. षटकार चौकारांची मोहर त्यांच्या बॅटमधून उमटताना पाहायला मिळते. फलंदाजीचा हाकार सिद्धांतांच्या बॅटमधून आपण पाहतोय. षटकार चौकारांची बहुचार इथे आपण पाहिलं तर केले जाते. लोहगड सुपर जायंट्सला एका मजबूत स्थितीत घेऊन येत आहेत.
टप्पा पडतोय, चेंडू विकेट किपरच्या हातात आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. फलंदाज छपलून खेळण्याचा प्रयत्न करतायत, बॉल टू द रिच आले होते, पंच कळवतायत इट्स अ डॉट बॉल. एक्शन रिप्ले आपण पाहतोय, फुल टॉस चेंडू होता, नो बॉल आणि तिथे आपण पाहतोय कमरेपेक्षा उंचीवरती टाकलेला चेंडू आपण पाहतोय आणि पंचांनी कळलंय नो बॉल. त्यावरती आला एक उत्तुंग षटकार, 9+6 धावा मिळतात 7. लोगड सुपर जायंट्सला प्रचंड मोठा बोनस आणि प्रचंड मोठी आता धावपलकोती मुसंडी मारतोय लोगड सुपर जायंट संघ. फ्री बॉल असेल परंतु ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय अगदी ओव्हर दी वेस्ट आपण पाहतोय, कमरेपेक्षा फार उंचीवरती होता आणि सिद्धांत चेंगलेला हा फुल टॉस चेंडू आणि त्यानं फुल टोल वसूल केलाय. फुल टॉस वरती आपण पाहिलं तर तो इथे बॉस बनताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय, 5 चेंडू खेळलाय, 18 धावा सिद्धांत चेंगलेच्या बॅट मधून आपण पाहतोय. पुढील चेंडू फ्री बॉल आपण पाहणार आहोत. या डावातील काय मॅक्सिमम आपण पाहतोय षटकार खेळलेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून. फ्री चेंडू पंच कळवतात, व्हाईट बॉल, फ्री बॉल कंटिन्यू. अतिरिक्त अवांतर धावे ते स्कोर कार्ड पुढे जातोय. व्हाईट बॉलच्या मदतीने धावपलकोत आकडे बदलतायत. फ्री बॉल कंटिन्यू असेल. सिद्धांतचा प्रयत्न हाच होता, फ्री वरती हात खोलायचे, मोठा फटका खेळायचा, धावा बनवायचा आणि तो प्रयत्न इथे आपण पाहिलं तर यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय. काही धावा येत आहेत, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. एक गडी बाद 58, 4 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 12 चेंडू पहिल्या डावातील आपण पाहिले तर बाकी आहे. सिद्धांत जंगले 6 चेंडू 20 धावा, शंतनू पाटील साहेब 4 चेंडू आणि 15 धावसंख्येवरती नॉट आउट. काय बाउंड्रीज आपण पाहतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून या छोट्या छोट्या चुका त्या मात्र महागात पडतायत शिवनेरी पलटण संघाला. काही बाउंड्री अशा होते की क्षेत्ररक्षक अडू शकत होते, काही चौकार असे होते की काही धावा वाचू शकत होते आणि तिथे आपण पाहिलं तर चुका होताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर या बाउंड्रीज इथे आपण पाहिलं तर लगवल्या जातात. फुल टॉस चेंडू होता, टीप कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक राहील दूरवरती, चेंडू जाईल सीमारेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा असून एक दी घुमा के चौकार. फुल टॉस चेंडू तो ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला होता, कव्हर पॉइंटच्या मधोमध गॅप होता आणि अगदी त्या गॅप मधून चेंडूला केले सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. आलेल्या महेशच्या बॅट मधून आक्रमकता आपण इथे मैदानी पाहतोय. चौकार येतोय, 4 धावा इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. महेशवरती आक्रमण केले शंतनूच्या बॅट मधून. ओव्हरपी चेंडूता पुढे टाकला, लॉंगॉनला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतायत आणि तिथे पुन्हा एकदा चुकी होते. चुका 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 आणि चुका आपण शिवनेरी पलटण टीम कडनं पाहतोय. महेश राजपूतच्या गोलंदाजीवरती अजून एक चौकार, बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. पुरंदर आणि रायगडचे कॅप्टन आपण संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी होणार आहे. यानंतरची मॅच असेल पुरंदर विरुद्ध रायगड. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक होते वाईडिश लॉंगॉनला असं वाटलं की चेंडू अडवलाय, फेकी केली चालेल आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवताना थोडेसे फंबल होत आहेत, छोट्या छोट्या चुका करतायत आणि धावा येत आहेत 4. पुन्हा एकदा ओव्हरपी चेंडू टाकलाय, लेंथ बॉल केलाय ऑफस्टम्पच्या थोडसा बाहेर आणि तिथे अजून एक चौकार, बॅक टू बॅक सलग तिसरा चौकार. वाईडिश लॉंगॉपच्या डोक्यावरतून पाठवलाय. 3 चेंडूवरती 3 चौकार खेळलेत फलंदाज. इथे आपण पाहिलं तर एक आक्रमक बॅटिंग करतायत शंतनू पाटील साहेब आणि त्यांच्या बॅटमधून लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार. 7 चेंडू आणि बनवल्यात 27. सिद्धांत जंगले 6 चेंडू 20. स्लोअर 1 चेंडू होता, विकेट किपरच्या हातामध्ये येऊ शकत नाही. आणखीन एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. शिवनेरी पलटण संघाने फार चुका काल आणि आज या स्पर्धेत आपण पाहिलं तर सातत्याने केलेलं आहे.
धावसंख्या 70, एक गडी बाद. यावेळेस मात्र खेळलाय, स्क्वेअर लेगला उडवलाय, गुडघा टेक आणि सिक्सर देख. शंतनू पाटीलच्या बॅट मधून कडक बेधडक षटकार, 6 धावा. काय बॅटिंग आपण पाहतोय, अगदी सफल झाला, ऑफस्टम्पच्या बाहेर आला, वाईड लाईनवरती उभा राहिला, गुडघा टेकवला आणि बॉलला मात्र पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. शंतनू पाटील काय बॅटिंग आपण पाहिलं तरी ते सजवत आहेत. गुडघा टेकवत हा सिक्सर आपण पाहिलाय, हा षटकार आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहिलाय. आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स होता आणि त्यांचा कॉन्फिडन्स प्रचंड हाय लेवलवरती आता इथे मैदानात पाहायला मिळतोय. कारण का आता शंतनू पाटील साहेब बॅटिंग करतायत. 9 चेंडू 33 धावा, वैयक्तिक नॉट आउट. स्लोअर वन चेंडूचा टप्पा पाठीमागे ठेवला, स्टेप आउट चेंडूला फक्त दिशा दिली, शरीरापासून दूर केलाय, तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावफलकोती बनवल्या जात आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 77 धावा धावफलकोत आहेत. 5 षटक देखील समाप्त होत आहेत. शेवटचं अंतिम षटक ते देखील आपण इथे आता मैदानात पाहणार आहोत. महेश राजपूतचं एक महागडे षटक आपण पाहिलं, 19 धावा तब्बल या षटकात खर्च झालेल्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहणार आहोत. शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तर येत आहेत. या मॅचचे हायलाइट्स आपण पाहतो, या डावाचे हायलाइट्स स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली, हे सगळे दृश्य आपण पाहते प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या कॅमेऱ्यातून येत आहेत. पहिलाच बॉल शेवटच्या षटकाला सुरुवात होते आणि पहिलाच बॉल हवेत होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळलाय ऑन साइड मिड विकेटला, सीमारेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा अजून एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 187 क्रमांकाचा षटकार आपण पाहतोय. चौकार षटकारांचा जो काय कर्तव्य निधी आहे तो आपण 3 कुटुंबांना त्या ठिकाणी सुपूर्त करणार आहोत. 3ही कुटुंबांना विभागून तिथे आपण पाहिलं तर तो कर्तव्य निधी श्री सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जाणार आहे. स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश हरेश्वर खरत आणि स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे या 3ही खेळाडूंच्या आठवणी कायम जिवंत राहतील प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेमध्ये. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक पार दूरवरती आहेत आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. धावा मिता 4, अजून एक चौकार. आज 87 धावा देखील आपण पाहिलं तर धावफलकोती बनवल्यात. एक मोठं टार्गेट इथे आपण पाहिलं तर लोगड सुपर जायंट्सने जी फलंदाजी केली ना ते अतिशय कमालीची आहे. पाया भक्कम होता. अश्विन कुमकर साहेब आणि शंतनू पाटील साहेबांनी जो पाया रचला आणि अगदी त्या पायावरती इमारत बांधण्याचं काम सिद्धांत चंगले आणि शंतनू पाटील साहेब या जोडीने इथे मैदानात केले. पहिल्या विकेटला ज्याप्रमाणे पार्टनरशिप आपण पाहिली, अगदी दुसऱ्या विकेटसाठी देखील त्याचप्रमाणे भागीदारी आपण पाहतोय. 89 धावा धावफलकोत आहेत. एक गडी बाद तर शंतनू पाटील साहेब बॅटिंग करतायत. 13 चेंडू 46 धावा. फटका खेळलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आपण पाहतो टीप मध्ये. एकदा पण पूर्ण दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी सुरेख आणि 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. एक गडी बाद 91. लोगड सुपर जायंट्स आपण पाहिलं तर गुण तालिकेत हाही संघ आपण पाहिलं तर बरीचशी हालचाल इथे मचवताना पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडूता पंच कळतात, नो बॉल. कमरेपेक्षा वरती टाकला चेंडूता पंच कळवतात, नो बॉल. टायमिंग संपलेला आहे. स्कोरर कडनं सूचना येत आहेत. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर इथे बाकी आहेत. एक गडी बाद 92. षटक क्रमांक 6 संदेश दवणे गोलंदाजीच्या मार्क होती.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होते, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या. आता शंतनू पाटील साहेब इथे आपण पाहिलं तर बनवत आहेत 15 चेंडू इथे मैदान ते खेळलेले आहेत. 48 धावा बनवल्यात आणि आता या 2 धावांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण होते. एकदा 14 टाळ्या सुरुवात, 16 चेंडू 50 धावा आणि इथे शेवटचा चेंडू. पहिल्या डावाला काय फिनिश केलंय, द ग्रेट फिनिश आणि बनवलं गेल्या 100 धावा. टार्गेट ठेवलंय 101. शंतनू पाटील साहेबांची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 188 क्रमांकाचा षटकार ठोकलाय आणि नॉट आउट नाबाद बनवल्यात. 17 चेंडू 56 धावा. शुभम पाटील 12 चेंडू 50, शंतनू पाटील 16 चेंडू 50. अश्विन कुमकर साहेबांना देखील आपण पाहिलं 17 चेंडू आणि 50 धावा. बाळा क्षीरसागर 17 चेंडू 50चं रेकॉर्ड आपण पाहतोय. अश्विन कुमकर साहेबांच्या नावावरती देखील 19 चेंडू आणि 50 धावांचं देखील रेकॉर्ड आपण पाहतोय. त्याचबरोबर प्रकाश मडके साहेबांना विसरून कसं चालेल, त्यांनी देखील 26 चेंडू मध्ये 50 धावांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. ही 5 अर्धशतक आतापर्यंत आपण या स्पर्धेत पाहिले आहेत. हा सगळा लेखाजोखा, हे सगळे रेकॉर्ड शोएब शेख सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते ना, त्याची अचूक आणि बिनचूक स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण या पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करतोय. मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी केला होतोय. मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये आणि तिथे आपल्या समेत सोडले जातील मनोज बेलेकर सर. तोपर्यंत आपण मॅच समरीकडे जातोय. गोलंदाजी देखील आपण पाहिली, फलंदाजी देखील आपण पाहिली. सुदर्शन केदार यांची षटक आपण पाहिलं, गोलंदाजांना देखील कामगिरी करताना आपण पाहिलं. संदेश दौंड यांची गोलंदाजी आपण पाहिली. अनेक गोलंदाज आपण पाहिले, निलेश चौधरींना आपण पाहिलं, महेश राजपूतला आपण पाहिलं. या सगळ्या गोलंदाजांना गोलंदाजी करताना पाहिलं, परंतु क्षेत्ररक्षण ही पुन्हा एकदा कमकुवत बाजू राहिली टीम शिवनेरी पलटण संघाची. 36 चेंडूत बनवल्या 100 धावा आणि टार्गेट ठेवले 36 चेंडू आणि बनवायच्या 101. 101 धावा शिवनेरी पलटण संघाला. आपण टॉस बॉक्स मध्ये जातोय, जिथे आपल्या समेत सोडले जात आहेत आदरणीय मनोज बेल्लेकर सर. नमस्कार. सचिन ढवळे, मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 मध्ये डे 4 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आत्ता जो सामना होणार आहे, एका बाजूला टीम असेल पुरंदर, एका बाजूला टीम असेल रायगड. आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी सोनटक्के साहेबांना विनंती करेल, आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करणार आहोत. पुरंदर टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत आणि आता रायगड टीमचा कॅप्टन आपण ताबडतोब प्यायचे. चला रायगड स्टार, आपण या ठिकाणी ताबडतोब या. पुरंदर आणि रायगड असा होणार आहे यानंतरचा सामना अगदी आपण पाहतोय. मॅच जर अगदी आपण पाहिल्या तर आता कोणाची 1 मॅच बाकी, कोणाची 2 मॅच बाकी राहिल्या आहेत. आणि रिझल्ट जो आहे ना, या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये, टॉप 2 मध्ये कोणत्या 2 टीम जात आहेत याकडे बऱ्याच जणांचं लक्ष लागले गेले. ते ठरवणारे मॅचेस आता या लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यापैकी एक मॅच आहे पुरंदर आणि रायगड, त्याचा टॉस या ठिकाणी सोनटक्के साहेबांची शुभास्ते करूया. कोणाचा कॉल राहील? पुरंदर टीमचा हेड कॉल आणि टॉस विन हेड. आणि टॉस झाला, पुरंदर टीमने या ठिकाणी टॉस जिंकलाय. काय निर्णय राहील? गोलंदाजी. क्षेत्ररक्षकांचा निर्णय निश्चितप्रमाणे आहे का गोलंदाजी करत असताना निश्चितच गोलंदाजावरती जास्त भरोसा आहे की फलंदाजीवरती जास्त भरोसा आहे? निश्चितच समोरचा संघ पण चांगला आहे, त्यांची गोलंदाजी चांगली आहे. त्यांना थोडंसं कमी धावांमध्ये डिफेंड केलं तर सोपं जाईल. काय सांगाल, आता गेली 2-3 दिवस या क्रिकेटच्या स्पर्धा अगदी आपण पाहतोय, आता 4था दिवस या क्रिकेटच्या स्पर्धा आहे. कसं वाटतं ही क्रिकेटची स्पर्धा? क्रिकेटची स्पर्धा तर उत्तम दर्जाचीच आहे आणि शेवटच्या दिवशी एकदम सगळ्या रोमांचक मॅचेस आहेत. आजच्या दिवसावरती पूर्ण कुठल्या टीम क्वालिफाय होणार आहेत हे डिपेंड होणार आहे. प्रवास कसा आहे? गेले 4 दिवस तुम्ही हा प्रवास करताय क्रिकेटच्या स्पर्धेचा. सचिन ढवळे सर, आता मॅच जरी संपल्या असेल तर कधी एखादा कॉल सचिन सरांना होत असेल तर काय चर्चा असते या स्पर्धेबाबत?
सरांचं शिक्षण क्षेत्रात जसं उत्तम योगदान आहे तसंच त्यांचं क्रिकेटमध्येही आता खूप सुंदर योगदान आहे. विद्यार्थ्यांना खूप सुंदर दर्जाचं अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळण्याची संधी ते उपलब्ध करून देतात. प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी आपण त्यांच्याकडनं नवीन आगळं वेगळं पाहत असतो आणि आगळं वेगळं म्हणजे जे आपल्याला कधी खेळायला मिळत नाही त्या गोष्टी अनुभवायला मिळतात इथे. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील पुरंदर टीमला. टॉस जर रायगड टीमने जिंकला असतं तर केडी काय घेतलं असतं? गोलंदाजीच घेतली असती. आता फलंदाजी आहे. कालचा एक सामना जो झाला तो शेवटच्या चेंडूपर्यंत जात जिंकला होता. आताची एक मॅच अगदी दुर्दैवरीत्या म्हणू आपण एक तर्फी होताना पाहायला मिळाली. या मॅचबद्दल काय? ज्या मागच्या चुका झाल्या त्या या मॅचला आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू, कारण की आम्ही 6 पैकी 2 सामने हारलो आहेत आणि आता करो या मरोचा सामना आहे. तर कोणत्या हालतीत हा सामना मी जिंकण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे डिफेंड करायला सोपं जाईल. बरं. आणि प्रवास कसा आहे गेली 4 दिवसाचा रायगड स्टार या टीमचा आणि केडीचा? मला वाटत नाही की मी म्हणजे स्टुडंट हापला खेळतोय म्हणून, कारण की हा नावाचा स्टुडंट हाप आहे आणि मी ओपनला क्रिकेट खेळतोय असं वाटतंय. कारण की जसे प्लेयर आहेत, जसं वातावरण आहे, जसं आयोजन केलं आहे ते सर्वोत्कृष्ट केलेलं आहे. आणि गेल्या 4 दिवसाबद्दल सांगायचं म्हणजे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन म्हणून येतोय. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील केडी तुम्हाला. टॉस या ठिकाणी पुरंदर टीमने जिंकला आहे. सुरुवातीला क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतला आहे. रायगड टीम सुरुवातीला फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे आणि त्या मॅचमध्ये केडीने सांगितल्याप्रमाणे डू ऑर डाय अशा स्थितीत मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्या मॅचकडे लक्ष लागले. पण तत्पूर्वी अगदी आपण या मॅचकडे जाणं गरजेचं आहे. 100 धावसंख्या आम्हाला पाहायला मिळाली आज आणि या 100 धावसंख्यांचा टप्पा पार झाल्यानंतर 101चा पाठलाग शिवनेरी पलटण सगळं करताना पाहायला मिळणार का ऐकण्यासाठी आपण परत कॉम्बॉक्समध्ये जाऊया. तिथं आपल्याबरोबर जोडले जात आहेत मनीष पाटील सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मनोज सर, धन्यवाद उत्तम सर. सुरुवात झालेली आहे 101 धावांच्या पाठलागाची आणि पहिल्याच बॉलवर ॲडव्होकेट निलेश चौधरी हे झेलचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज स्ट्रायकर्स एंडला अक्षय पोळ, अमोल गेहराव. फुलटॉस बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पूर्णपणे शरीर झोकलं हा बॉल अडवण्यासाठी. त्यांना माहिती आहे की सुरुवात आक्रमक होऊ द्यायची नाहीये. लोहगड सुपर जायंट्सचा तोच अप्रोच राहिलेला आहे. पण सचिन ढवळे सर पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच सचिन ढवळेच प्रहार 11 या व्यावसायिक संघाचे संघमालक आहेत. स्वतः उत्तम दर्जाचं क्रिकेट ते खेळत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचे रत्नापूरचे सचिन ढवळे सर. दरम्यान बॉल वेगानं विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलेला आहे. सुरुवात थोडीशी अडखळ झाली पण हीच तर संधी आहे. सुरुवात जरी या लीगची चांगली नाही झाली पण असा एक सामना जो प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय राहील तो चर्चेचा खेळ आता शिवनेरी पलटणच्या फलंदाजाला करून दाखवावा लागेल. पूर्ण 6 महिने या 4 दिवसांची चर्चा सुरूच असते, कारण वर्षातून 2 वेळा प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण खेळतो. त्याचमुळे या सामन्याची चर्चा झालीच पाहिजे. त्यासाठी शिवनेरी पलटणचा खेळ तसा व्हायला हवा. सुरुवात अमोल गेहराव यांनी चांगली दिलेली आहे. 1 विकेट त्यांच्या खात्यात, 1 धाव त्यांनी खर्च केली. 33 चेंडू आणि 100 धावांची गरज आहे शिवनेरी पलटणच्या संघाला जिंकण्यासाठी. स्ट्रायकर साईडला सचिन ढवळे सर. ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पण प्रयत्न फसला आणि पहिला चौकार सचिन ढवळे सरांच्या बॅटमधून आलाय. सुरुवात आता उत्तम दर्जाची शिवनेरी पलटणसाठी सचिन ढवळे यांच्या वतीनं चौकार. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. बॉडी बॅलन्स खूप चांगला राखला होता आणि त्यानंतर बॅट आणि बॉलचं कनेक्शन योग्य त्या वेळेत झालं आणि ताकद तर ऑलरेडी सचिन ढवळे सरांनी झोकलीच होती या स्ट्रोकमध्ये आणि म्हणूनच या 4 धावा मिळालेल्या आहेत. तर शिवनेरी पलटन्सला पुढचा बॉल. बॅटचा फेस व्यवस्थित बंद झाला नाही पण कॅच कंप्लीट सुद्धा झाली नाहीये आणि सचिन ढवळे सरांनी तर आशा सोडून दिली होती, कारण पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटचा फेस क्लोज झाला. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. बॅटची टॉप एज आणि त्यानंतर ते फ्रस्ट्रेशन सचिन ढवळे सरांचं पाहायला मिळते. शेवटी माणूसच आणि क्रिकेट जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही तर ते हावभाव तुम्हाला पाहायला मिळेल सचिन ढवळे सरांचे. कारण जर मी विद्यार्थी घडवतोय, जर मी लीड करतोय, माझ्याकडे चांगलं क्रिकेट आहे तर ते का माझ्याकडून संघाला मिळायला नको. आणि म्हणूनच
ह्या सामन्यामध्ये आपला पूर्ण जोर, आपला पूर्ण अनुभव पणाला लावतायत सचिन ढवळे सर. आणि त्याला साथ आता अक्षय पोळची मिळते. अक्षय पोळने ऑन ड्राईव्ह करताना पॉवर प्ले मध्ये जशी पॉवर हिटिंग पाहिजे ती पॉवर हिटिंग स्टार्ट केले. बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. या 4 धावा मिळतील. चौकार. हेच करायचंय. सिंगल डबल लक्षात घ्यायचंच नाहीये. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही, पण जास्तीत जास्त बॉल सीमारेषेच्या बाहेर कसे जातील तोच प्रयत्न शिवनेरी पलटण या संघाला करायचा आहे. आणि त्यासाठी आता ती तयारी या दोन्ही फलंदाजांची दिसून येते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा जिंकण्यासाठी आणखी 91 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 30 चेंडू 91 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर लोहगड सुपर जायंट्स या संघाकडून कोण येतोय आपण पाहूया. अश्विन कुमकर पोलीस दलात कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील धानोरी गावचे सायबर एक्सपर्ट, सायबर कॉप अश्विन कुमकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. स्पर्धा चांगली राहिली आतापर्यंत. अक्षय पोळ यांच्या 5 धावा, सचिन ढवळे यांच्या 3 धावा. शिवनेरी पलटण या व्यक्तीवर तो विश्वास आहे शिवनेरी पलटणचा आणि लोहगड सुपर जायंटचा या व्यक्तीवर. अश्विन वर्सेस सचिन. फुल लेन बॉल. बॅकलिपचा वापर सचिन सर चांगला करतायत, पण थोडासा वेळ मॅनेज केला पाहिजे. खूप काही करायचं आहे आपल्या संघासाठी, खूप काही करायचं या सामन्यासाठी, खूप काही करायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, खूप काही करायचं आपल्या खेळाडूंसाठी आणि ते प्रयत्न दिसत आहेत सचिन ढवळे सरांचे. अश्विन कुमकर बॉलिंग ट्रॅकवर. कटर्स आहेत. दिसते तसं नसतं अशी गोलंदाजी अश्विन कुमकर यांची. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. बघताना वाटतो की अगदी पुढ्यात ठेवलेला बॉल आहे, पण स्पीड व्हेरिएशन विथ टर्न ही खासियत आहे अश्विन कुमकर यांची आणि त्याचमुळे मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर होता, पण कनेक्शन ते बसवू शकले नाहीत. पण आता कनेक्शन झालंय. अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचतोय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक आहेत, थोडे फंबल झालेत, पण एकाच धावेचा मानस सचिन सरांचा होता. एक धाव मिळते. एका धावेची वाढून धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 11 धावा. 11 धावा, एक फलंदाज बाद. अक्षय पोळ लेफ्टी बॅटर, सचिन ढवळे सर रायटी बॅटर. कॉम्बिनेशन चांगलं जुळलं पाहिजे जर 101 धावांचा पाठला करायचा आहे तर. आतापर्यंत जो स्ट्राईक रेट मेंटेन करायचा होता तो मेंटेन होत नाहीये. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत कॅपिटलाइज केलेलं आहे लोहगड सुपर जायंटच्या दोन्ही गोलंदाजांनी. पहिलं षटक देखील त्यांच्याच पक्षात गेलं आणि हे षटक सुद्धा चांगलंच राहिलेलं आहे, कारण 1 धाव या षटकात अश्विन कुमकर यांनी खर्च केले. पुढचा बॉल राऊंड विकेट. अश्विन यावेळेस परफेक्शन. बॉलचा पाठलाग करताना स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय कव्हर पॉइंट झोन मध्ये. गॅप मधून बॉल सीमारेच्या पलीकडे जातोय. चौकार येतोय अक्षय पोळच्या बॅट मधून. आता ती डेडिकेशन दिसते, ती विल पॉवर दिसते, ती स्ट्रेंथ दिसते, ते टायमिंग जुळते आणि म्हणूनच पॉज न घेता फलंदाजी सुरूच ठेवावी लागेल. टीम हडल मध्ये देखील तेच सांगितलं असावं कॅप्टनने की जर आपल्याला प्रत्येक षटकामागे 17च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा, 3 मोठे स्ट्रोक्स येणं प्रत्येक षटकामध्ये सातत्यानं आवश्यक आहे. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये. डीप कव्हरला 3 क्षेत्ररक्षकांना कामाला लावलेलं आहे अक्षय पोळने, पण बॉल नाही थांबणार. बॉल जाईल कव्हर पॉइंट सीमारेषा पार. मिळतील 4. चौकार. चौकारांच्या बाबतीत आता अग्रेसर राहिलेला आहे अक्षय पोळ आणि या एक मोठ्या फटक्यांनी धावफलक पुढे सरकतोच आहे, पण जिंकण्याची इच्छाशक्ती जागरूक होते शिवनेरी पलटण या संघाची. धावसंख्या जाते ती म्हणजेच 19 वर शेवटचा बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. अश्विन पुढे सरकले. ड्राईव्ह केलंय. बॉल जातोय बॅटची आउटसाइड एज घेऊन बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. लगातार 3 चौकार अक्षय पोळच्या बॅटमधून मिळालेले आहे शिवनेरी पलटण या संघाला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता चेस करण्याची इच्छा शिवनेरी पलटणची सुद्धा दिसते. धावसंख्या 23, 1 फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ संपला. जिंकण्यासाठी आणखीन 78 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 78 धावांची गरज. आज आपण एका मेंबरला मिस करतोय. शरद धाऊड आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, पण ते लवकरच रिकवर होतील हा विश्वास आम्ही ठेवतोय. क्रिकेट प्रत्येकाला खेळायचंय, मैदानात प्रत्येकाला जायचंय. आपण जाऊ शकत नाही शोएब सर,
पण नक्कीच शरद दाऊड सर लवकर तुम्हाला मैदानात खेळताना पाहायला मिळतील. हाताची इंजरी क्लिअर झाल्यानंतर सचिन ढवळे सर स्ट्रायकर एंडला बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत तिसऱ्या षटकासाठी. शैलेश बोराडे बॉलिंग ट्रॅकवर, परभणी जिल्ह्यातील हे खेळाडू. बॅटची लिडिंग एज बॉल मागे, शॉर्ट स्टॉप क्लिअर, लॉंग स्टॉप क्लिअर, धावण्याची गरजच नाहीये. बॉल सीमारेषा पार होतोय आणि या 4 धावा मिळत आहेत. सचिन ढवळे सर, आता आपला साथीदार जर चांगला खेळायला लागला तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात आणि आता ते पंख चेंडूला लावायचे आहेत आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न तर चालूच आहे. षटकार येत नाही पण चौकार येतोय, ती महत्वाची बाब आहे आणि सातत्यानं चौकार येत आहेत आणि म्हणूनच धावसंख्येचा जो फ्री फ्लो आहे तो तसाच जारी ठेवलेला आहे सचिन ढवळे सरांनी. ऑन साइडला पूल करायचं होतं, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक फाईन लेगचा चुकला आणि पाहूया आउटफील्ड काही अंशी स्लो आहे आणि त्याचमुळे आता धावावं लागेल. काही पॅचेस जे आहेत आउटफील्डचे ज्या ठिकाणी बॉल स्लो डाऊन होतोय तोचपर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचत नाही, धावत राहावं लागेल. तर या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 29 वर. पहिल्या षटकात तर जबरदस्त तुफान 3 फलंदाजांचं पाहायला मिळालं. अश्विन कुमकर, त्यानंतर मिस्टर पाटील आणि शंतनू पाटील यांनी देखील धुमाकूळ घातला होता. अर्धशतक पाहायला मिळालं. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ आणि फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न सचिन ढवळे सरांचा योग्य होता. हे प्रेशर सिच्युएशन खूप कठीण असते, खूप काही द्यायचं आहे पण समोरील गोलंदाज देखील फलंदाजांना रीड करून गोलंदाजी करतात. बॅटची एज बॉल मागे, शॉट थर्डमॅनला पुन्हा एकदा चेस करण्यासाठी प्रवृत्त केलंय. बॉल नाही थांबणार, बॉल सीमारेषा पार, थर्डमॅन क्लिअर होतोय, चौकार, 4 धावा. कमालीची फलंदाजी म्हणजे अक्षय पोळ यांचे सुद्धा चौकार आपण एन्जॉय करतोय, सचिन ढवळे सरांचे सुद्धा चौकार आपण एन्जॉय करतोय. 101 चा पाठलाग करायचा आहे ते तर लक्षात आहेच, पण अधूनमधून ते मोठे फटके येत आहेत, त्याचमुळे तो आनंद पेव्हलियन बॉक्स मध्ये दिसतोय पण अजूनही दिल्ली दूर आहे. बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळतोय, मिड ऑन नाही आहे, बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. सचिन ढवळे सर लेक्चर्स चालू आहेत, लेक्चर मिस करू शकत नाहीये. क्रिकेटला वेळ द्यायचा आहे, संघाला वेळ द्यायचा आहे, संघाची पॉझिटिव्हिटी गेन करायची आहे. थोडं व्यस्तच वेळापत्रक आहे या 9 दिवसांमध्ये सचिन ढवळे सरांचं. शिवनेरी पलटण, धावसंख्या 34, शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. शैलेश बोराडे आतापर्यंत 11 खर्च करतोय, लास्ट बॉल आहे या तिसऱ्या षटकातला. अक्षय पोळ 5 चेंडू 17, सचिन ढवळे 11 चेंडू 17. हा थोडासा संभ्रमात खेळला गेलेला फटका होता पण स्ट्राईक स्वतःकडे अक्षय ठेवतायत. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकां समाप्तीनंतर शिवनेरी पलटन्स संघाची धावसंख्या 35, 1 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 18 चेंडू 66 धावांची गरज आहे. 18 बॉल्स अँड 66 रन स्ट्रिक बाय टू विन. 9 दिवसांच्या क्रिकेटचा थरार आपण आता अनुभवणार आहोत. 4 दिवस आज पूर्ण होतील. उद्यापासून पुणे सिटी आणि ऑल इंडिया ओपन कॅटेगरी. हायलाइट्स पहा या आतापर्यंत 3 षटकांच्या. सुरुवात सचिन ढवळे सरांनी केली होती पण त्यानंतर अक्षय पोळ यांनी जबाबदारीचा स्वीकार केला. स्टेप आउट होऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. कव्हर ड्राईव्हचा फटका. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरच्या आउटफील्डवर जास्तीत जास्त लक्ष होतं कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते. अक्षय पोळने प्रत्येक बॉलचं मेरिट ओळखताना ते फटके कव्हर केले आणि हा बघा, हा बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल लॉंग स्टॉप क्लिअर करताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर थर्डमॅनचा हा चौकार सचिन ढवळे सरांच्या बॅटमधून शिवनेरी पलटन्स या संघाला मिळालेला आहे. तर ओव्हरऑल चौकारांच्या बाबतीत तर भूमिका स्पष्ट राहिलेली आहे शिवनेरी पलटन्सची. पण षटकार कधी येतील? पिकअप स्ट्रोक आहे मिड विकेटला झेल देऊन अक्षय पोळ यांचा खेळ संपला. शंतनू पाटील पहिला डावात सुद्धा जबाबदार आणि दुसऱ्या डावात सुद्धा असरदार. शंतनू आले आणि पार्टनरशिप ब्रेक झाली. अक्षय पोळ
आणि प्रेक्षेपण सुरू झालेलं आहे. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांची, जे सातत्यानं आम्हाला ऐकतायत, पाहतायत. सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी यूट्यूब चॅनल, तसेच प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट या यूट्यूब चॅनलवर आपण जो प्रतिसाद आतापर्यंत दिलेला आहे तो वाखाणण्याजोगा आहे. धावसंख्या आपण लक्ष वेधू, धावसंख्या झालेली आहे 52 धावा 4 षटकां समाप्तीनंतर. निम्मा पल्ला पार झालेला आहे, निम्मा बाकी आहे. आणि याच वेगाने जर खेळले तर तो निम्मा पल्ला सुद्धा पार होऊ शकतो. मोठ्या फटक्यांचा घेतलाय वसा आणि धावफलकावर लागतोय 6 धावांचा ठसा. षटकार. आता सामना सुरू झालाय. आता दिसतोय तो स्पार्क या फलंदाजांमध्ये. सचिन ढवळे सरांची ऊर्जा या अगोदर आपण पाहिली, पण आता आल्या आल्या राजीव खराटे यांच्या वतीनं तो देखणा आलिशान स्ट्रोक पाहायला मिळालाय. पुढचा बॉल फुल लाईन होता, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. षटकाराचं प्रतिउत्तर अश्विन कुमकर विकेट घेऊन देत आहेत. कुठलाच फलंदाज त्या ठिकाणी सेट होत नाहीये. एकटे सचिन ढवळे सर फक्त लढा देत आहेत, पण त्यांना साथ इतरांची मिळत नाहीये. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. ऑफस्टमच्या बाहेरचा फुल लेन बॉल होता आणि मला असं वाटतं या एंड खेळत असताना लॉंग ऑन क्लिअर करणं थोडंसं कठीण जाते. आपण मागच्या 2 दिवसांपासून तेच पाहतोय आणि म्हणूनच लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाज बाद झालेले आहेत. मिस्टर खराटे होत आहेत बाद, पण ही आवश्यकता होती राजीव खराटे साहेबांची. ते जर मैदानात थांबले असते, त्यांच्या आक्रमक फटक्यांच्या निवडीमुळे कदाचित शिवनेरी पलटन्स हा संघ 101 धावांपर्यंत पोहोचू शकला असता. पण अजूनही बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे. शफल झाले, बॉल स्टंप वरून ट्रॅव्हल होतोय, डॉट बॉल येतोय. अश्विन कुमकर यांचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय, पण आता रिक्वायर्ड रन रेटकडे लक्ष वेधूया. 28.67 28.07 असा रिक्वायर्ड रन रेट आहे शिवनेरी पलटण या संघासाठी. यावेळेस बॅटची टॉपेज बॉल हवेत आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक आहेत, पोचतील तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. एकदा वाढते धावसंख्या पोचते आता 60 या आकड्यावर. 60 रन्स ऑन बोर्ड. वीरू पडवळ हे नवीन फलंदाज मैदानामध्ये पोचलेले आहेत, जे वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील उज्ज्वल नगरचे आहेत, टीचर आहेत. वीरू पडवळ. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 59. 59 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. नेक्स्ट बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, म्हणजे डावी यष्टी उडवायची होती असंच अश्विन कुमकर त्यांच्या एक्सप्रेशनने सांगतायत, पण वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 60 झालेली आहे. जिंकण्यासाठी आणखी 41 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 8. सर्व चेंडू सीमारेषेच्या बाहेर उडवावे लागतील, पाठवून चालणार नाही. फुल बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलरच्या डोक्यावरून बॉल बाहेर काढलाय आणि स्ट्रेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पूर्ण होते. सिंगल कंप्लीट होते. एकदा वाढते धावसंख्या 61-40 ची गरज आहे. 7 चेंडू 40 धावा. चमत्कार होतात. माझा तर चमत्कारावर विश्वास आहे. शोएबजी तुमचा सुद्धा चमत्कारांवर विश्वास असेल, पण पाहूया हा बॉल काय देऊन जातोय. कटर्स आहेत. शेवटचा बॉल, बॅटची एज आणि फलंदाज होत आहेत वीरू पडवळ बाद. आता शेवटचे 6 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते म्हणजेच 40. 6 चेंडू 40 धावा. सिद्धांत जंगले यांनी तो झेल टिपला आणि आता पुन्हा एकदा अश्विन कुमकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत आणि शेवटच्या षटकासाठी बॉलर येतोय लोहगड सुपर जायंटचा मीर अली. आतापर्यंत लोहगड सुपर जायंट्सने सामने खेळलेले आहेत 5, त्यातले 4 जिंकले आणि हा 6वा सामना ते खेळत आहेत. आणि जवळपास हा सामना सुद्धा जिंकण्याच्या मार्गावर लोहगड सुपर जायंट्स आहेत. मीर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत आणि बघा हा जल्लोष अश्विन कुमकर यांचा विकेटचा शोध पूर्ण झाल्यानंतर. पण आणखीन कौतुक असेल सचिन ढवळे सरांचं. पहिल्या चेंडूपासून ते खेळपट्टीवर आहेत, कसं टिकायचं ते त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला मोठा गॅप आहे, क्षेत्ररक्षक पोचतोय आणि आता सर्वच्या सर्व चेंडू
एन्जॉय करतील सचिन सर. दरम्यान फौजान अली मीर हे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. शेवटचे 5 बॉल्स बाकी आहेत. पुढचा बॉल फौजानचा फुलटॉस बॉल फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनचे फौजान अली मीर जे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचे. हा नो बॉल आहे म्हणजे आणखीन काही वेळ मिळणार आहे. आणि पुढचा बॉल फ्री हिट आणि त्यासाठी संदेश दवणे जे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खारोळा गावाला बिलॉंग करतात. व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या पुढे सरकते. फ्री हिटच्या बॉलवर तितका फायदा उचलता आला नाहीये. ही बाईच फलंदाज बाद आहे. नॉन स्ट्रायकर एंडला डायरेक्ट हिट. बॅटर इज आउट. आणि आता औपचारिकता पुन्हा एकदा दिसते मैदानाच्या आतमध्ये कारण एका मागोमाग एक फलंदाज बाद होत चाललेले आहेत. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. शरीराचा संपर्क झाला. धाव घेण्याची इच्छा होती सचिन ढवळे सरांची आणि त्यानंतर बघा अश्विन कुमकर यांचा हा डायरेक्ट हिट टुवर्ड्स नॉन स्ट्रायकर्स एंड. नवीन फलंदाज सचिन साळुंके जे नाही सचिन साळुंके नाही आहेत. फिरकीच्या जाळ्यात फौजानने सचिन सरांना अडकवलेलं आहे. बॉल ग्रेपिंग चांगली आहे. बॉल जुना झालाय त्याचमुळे बॉल व्यवस्थित ग्रीप होतोय फौजानचा. पण यावेळेस बघा ताकद आहे या फटक्यामध्ये पण अंतर कमी पडलं आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज सचिन ढवळे सर बाद झाले. पण काय साऊंड होता तो. साऊंड जवळपास त्या षटकाराची जाणीव देत होता पण लॉंग ऑन क्लिअर करू शकले नाही. पण टाळ्याहून जाऊ द्या. पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत त्यांनी थांबण्याचा मानस पूर्ण केलेला आहे आणि ते आता 101चा पाठलाग करताना 6व्या षटकात बाद होऊन परतीचा प्रवास करतायत सचिन ढवळे सर. बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. केतन राव नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोकर गावातील हे स्टुडंट. स्ट्रायकर्स एंडला केतन राव. थांबावं लागेल लोहगड सुपर जायंट्सला. व्हाईट बॉल. धावसंख्या 64. 65 झाले आणि आता एकदा वाढेल की नाही ते पाहूया. आणि धावा मिळत आहेत. बाईच्या या धावा मिळत आहेत. 2 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या पोहोचते 66. 67. आणि यावेळेस बघा लेट कट बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे जातोय. या 4 धावा मिळत आहेत. चौकार येतोय आणि अशा पद्धतीनं सामना संपलेला आहे. सामना जिंकलेला आहे टीम लोहगड सुपर जायंट. चला आपण मार्किंग करणार आहोत. आपण मार्किंग करून घेऊया आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सज्ज असतील उत्तम सावंत सर. आपण मॅच समरी ऑनस्क्रीन पाहणार आहोत. काय जबरदस्त धावांचा तुफान पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं. लोहगड सुपर जायंटच्या संघाकडून 100 धावा त्यांनी पहिल्या 6 षटकांमध्ये पूर्ण केल्या आणि 100 धावांचं लक्ष ठेवलं होतं. शंतनू पाटील नाबाद 56. 17 बॉल्स. सिद्धांत जंगले नाबाद 20. अश्विन कुमकर 20. सचिन साळुंके गोलंदाजी करताना एका षटकात 23. मिळवली 1 विकेट. अक्षय पोळ यांच्या एका षटकात 14. महेश राजपूत यांच्या एका षटकात 19 आणि सुदर्शन केदार यांच्या 2 षटकांमध्ये 21 धावा. सचिन ढवळे सर धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकापासून ती इच्छाशक्ती बाळगून होती. 16 चेंडूमध्ये 19 धावा त्यांनी बनवले. अक्षय पोळ यांनी खूप चांगली साथ सचिन ढवळे सरांची दिली. 7 चेंडू 18. राजीव खराटे थोड्या वेळासाठी आले पण भाव खाऊन गेले. 14 धावा. गोलंदाजी करताना शंतू पाटील 2 विकेट्स 17 धावा. अश्विन कुमकर